सुरेश धसांनी बोलवलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख झाला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार चांगल्या पद्धतीने हाताळलं असं म्हटलं। त्यावर बोलण्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे आपल्यासोबत आहेत। बाप्पा, ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी सांगितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरण हे मुख्यमंत्र्यांनी फार चांगल्या पद्धतीने हाताळलं, तुमचं काय मत आहे? नाही, आदरणीय सुरेशांना धस जे बोलले ते त्यांचं मत तर असू शकते, पण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये SIT नेमली, CID चौकशी लावली, याच्यामुळे त्यात जो तपास आहे तो खऱ्या अर्थानं तपास तरी सुरू झाला आणि चांगल्या पद्धतीने तपास झाला का नाही झाला का, तर काही आरोपी आणखी फरार आहेत, ते सापडत नाहीत। पण तपासाच्या अंतिम टोकापर्यंत जायची वेळ तरी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्यामुळे झाली, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नक्कीच चांगलं काम केलं असं म्हणता येईल। पण एक आम्ही विरोधाभास म्हणूया याला, विरोधाभास यासाठी कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातलं राजकीय वातावरण आम्ही फार जवळून बघतो की उल्लेख झाला याच्यामध्ये की कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा सरकारचा, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचे नाव घेताना अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराचं नाव घेताना मात्र लोकांकडनं गलका झाला, आवाज आला, हे कशामुळे, काय नेमकं? लोकांच्या मनामध्ये ज्यांच्याविषयी प्रेम असतं ते लोक व्यक्त होतात। याचा अर्थ हा कार्यक्रम तसा शासकीय होता, भारतीय जनता पार्टीचा नव्हता। आता बोलताना कोणी भारतीय जनता पार्टीचं म्हणलं ते मला माहीत नाही, भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम आम्ही कसं येऊ? हा शासकीय कार्यक्रम होता। शासकीय कार्यक्रमामध्ये खासदार म्हणून माझं प्रोटोकॉल होता, त्याच्यामुळे मी आलेलो आणि आमदार पण आम्ही त्याच्यामुळे आलेले, त्याच्यामुळे आमच्याविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम आहे, त्याच्यामुळे लोक आमच्याविषयी व्यक्त होतात। अच्छा, पण पंकजा मुंडे यांच्याकडून इथे उल्लेख झाला की जर फडणवीस हे जर बाहुबली असतील तर त्या कोण आहेत? तर तुम्हाला काय वाटतं की खरंच बाहुबली फडणवीस आहेत तर मग कट्टापा कोण आहे? नाही बघा, मला या भानगडीत पडायचं नाहीये, कारण मी खूप छोटा कार्यकर्ता आहे। आता आदरणीय ताईविषयी मी काय बोलावं मला माहित नाही, आणि आदरणीय देवभाऊ हे महाराष्ट्राचे शिवगामिनी म्हणले स्वतःला, शिवगामिनी म्हणले, हो म्हणले ना शिवगामिनी, मी ऐकलं, चांगलं ऐकलं, पण ते आता त्या आई मुलांचं नातं त्यांनी जोडलं, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय बोलणार आहे? आई मुलाचं नातं त्यांनाच माहित आहे, ते 5 वर्ष बाहेर राहिल्या, हो बाहेर राहिल्या। पण काय वाटतं की जर अशा प्रकारचा एक पिक्चर तयार होतोय जिथे बाहुबली आहे, शिवगामिनी आहे, मग कटप्पा कुठं आहे? त्यांनाच विचारलं पाहिजे आपण ते कुठे म्हणून। आता मी कसं त्याचं उत्तर देणार? त्यांनाच विचारलं पाहिजे की हा कुठं आहे आणि कोण आहे। पण काय वाटतं आजचा कार्यक्रम कसा झाला? कार्यक्रम तसा लोक चांगले होते, लोकांच्या हिताचं काम झालेलं आहे। पाण्याचा विषय मराठवाड्यासाठी खूप महत्त्वाचा, म्हणजे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, आणि तो पाण्याचा प्रश्न आष्टी विधानसभा मतदारसंघातील आष्टी तालुक्याला बऱ्यापैकी हा पाणी येणार आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या हिताचा हा कार्यक्रम होता। शेतकऱ्यांसाठी जीवदान देणारा किंवा जल येणार, म्हणजे जलाशय भरले जातील सगळे, आणि सगळ्या पद्धतीने जलमय वातावरण आपल्या आष्टी तालुक्याचं होईल असं वाटतं। शेवटचा प्रश्न माझा की संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का? कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या दिवसापासून या प्रकरणी आवाज उठवताय, संसदेमध्ये असेल, आयोगाकडे जाणं असेल, किंवा रस्त्यावरची लढाई सुद्धा यासाठी आपण लढलेली आहे, तर तुम्ही आता समाधानी आहात का? नाही, या प्रकरणाच्या शेवटपर्यंत मी समाधानी राहणार नाही, कारण या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे। कट कारस्थान ज्यांनी रचलेलं आहे त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सर्वांना सामील झालं पाहिजे। ज्यांनी याचा मर्डर करण्याच्या अगोदर किडनॅपिंगचा कट रचला, ज्यांनी कट रचून मारलं गेलं, त्यांनी एकदा मारल्याच्या नंतर त्या आरोपीला पळून जाण्यासाठी ज्यांनी कुणी मदत केली, कुणी ब्लँकेट पुरविले, कुणी गाड्या पुरविल्या, कुणी पैसे पुरविले, कुणी मोबाईल दिले, कुणी संरक्षण दिलं, अशा सर्व लोकांना याच्यात सामील केलं पाहिजे आणि याच्यावर मोकाका लावला पाहिजे। या मोकाका लावल्याच्या नंतर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी समाधान राहणार नाही, आणि तोपर्यंत मी काम करणार। आता अमितभाई शाह यांची सुद्धा मी 9 तारखेच्या नंतर मला वेळ मिळते, आणि त्याच्यानंतर मी भेटून तो सर्व पूर्ण कार्यक्रम आणखी एकदा पूर्ण A to Z त्यांना सांगणार आहे। वेळ काल मिळालेली, पण मला आज इकडे यायचं होतं, त्याच्यामुळे थोडा आजचा दिवसही झाला। आता 9 तारखेच्या नंतर भेटणार। पण असं म्हणतात की ज्यावेळेस अमितभाई शाह यांना तुम्ही पहिल्यांदा भेटला होतात त्यानंतर बरेच सूत्र हल्ले आणि अगदी हे प्रकरण इथपर्यंत झालं, याविषयी अटक झाल्या आणि कागदावरती हे प्रकरण आलं। 100% अमितभाई शाह यांना भेटल्याच्या नंतरच ॲक्शन झाली, किडनॅपिंगचा गुन्हा त्याच्यानंतर दाखल झाला, आणि आत्ता पण ज्यावेळेस आम्ही भेटू, आमचे सर्व पत्रकार किंवा आमचे सर्व खासदार आहेत, सर्वजण मिळून आम्ही भेटू, त्यावेळेस ह्या प्रकरणाला बऱ्यापैकी आणखी गती आलेली असेल, बऱ्यापैकी याचा छडा लागेल। जे मी म्हणतोय तेवढं त्याच्यात नक्की ॲड होईल, कारण ते गुन्हेगारच आहेत।
मी म्हणतोय म्हणून नाही, जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारीचे ॲड होतील. मला अमितभाई शहा यांना भेटल्याच्या नंतर पण ईडी आहे, ईडीच्या संदर्भात सुद्धा आम्ही सीतारामताईंची भेट मागितलेली, त्यांनी दिली होती आम्हाला मंगळवारी, कालच मंगळवार होता काल, पण काल रिप्लाय आला पंतप्रधानांचा, त्याच्यामुळे काल त्यांनी कालच्या ऐवजी आता मंडेला भेटू बोलल्या, त्याच्यामुळे त्यांची भेट राहिलेली. आम्ही सर्व काही जसे विविध प्रश्न आणखी जिल्ह्याचे घेऊन सगळ्यांची वेळ मागितली तशी यांची पण मागितलेली. आणि मी ईडीचा पण हा विषय याच्यात इंटरफेअर, ईडी पण याच्यात येणार म्हणजे येणार. ओके, खूप खूप धन्यवाद. हे होते बजरंग सोनवणे, जे सांगतायत की याच प्रकरणामध्ये म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे पुन्हा एकदा अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि ते भेट घेऊन पुढच्या तपासाची मागणी करणार आहेत. कॅमेरामन बाळूसह गोविंद शेळके, एबीपी माझा, कडा, आष्टी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.